श्री स्वामी समर्थ. कधी तुम्हाला असं वाटलं का, जग तुमच्या विरोधात उभं आहे, मन अस्वस्थ आहे, शांतता नाही, घरात छोटे छोटे वाद, मनात चिडचिड आणि आयुष्यात संघर्ष. कधी विचार आलाय का, शांतता आणि समाधान मिळत का नाही? थांबा, कारण फक्त एकच आहे, नित्य गुरु चिंतन. हो, ज्याच्या जीवनात गुरुचा स्मरण आणि नामजप आहे, त्याच्या आयुष्यात अशांतता नव्हे तर समाधान, मार्गदर्शन आणि दिव्य शांतता उतरते. आज आपण गुरुचरित्र अध्याय 1 नित्य गुरु चिंतन या दिव्य शक्तीचं गूढ अनुभूती ऐकणार आहोत. एक साधा भक्त, नाव गोपाळ. नोकरी होती, कुटुंब होतं, घर होतं, पण मन ते तुटलेलं, अस्वस्थ. कामात लक्ष नसे, रात्री झोप नसे आणि घरात सतत राग, कलह आणि अशांती. एक दिवस अचानक त्याच्या कानात एक वाक्य आलं, गुरुचं स्मरण. गुरुस्मरण हेच कल्याणद्वार आहे. तो दिवस गोपाळ बदलला. पहाटे उठून त्याने गुरुचा नामजप सुरू केला. पहिले दिवस काही जाणवलं नाही. दुसरा आठवडा मनात शांती होऊ लागले. 1 महिन्यानंतर चमत्कार घडू लागले. कामात अडथळे दूर झाले, घरात वाद थांबले आणि त्याच्या चेहऱ्यावरती आलेला शांत स्मित त्याच्या संपूर्ण कुटुंबाला स्पर्शून गेलं. कारण गुरुचं स्मरण मन बदलतं. मन बदलले की नशीब बदलतं. गुरुचरित्र म्हणतं, जो नित्य गुरुचिंतन करतो त्याचं सर्व क्लेश क्षीण होतात आणि त्यांच्या जीवनात दिव्य कृपा उतरते. हे फक्त वचन नाही, हे अनुभव आहे. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी. आज तुम्ही गुरुचं नाव किती वेळा घेतलं? लक्षात ठेवा, गुरुचं नाव म्हणजे औषध, शांतता, आरोग्य, नशीब आणि आनंद देणारं औषध आहे. आजचा अध्याय इथे संपतो, पण प्रवास आता सुरू झाला आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय 2 काही बाधा व रोगनाश. मित्रांनो, आयुष्यात काही वेळ असं होतं की काही ठीक चाललेलं असलं तरी अचानक अडचणी येणे, मन अस्वस्थ होणे, घरात कलह सुरू होणे, आरोग्य बिघडणे आणि कारण काही समजत नाही. आपण त्याला कधी काही बाधा म्हणतो, कधी दुष्टशक्तीचा प्रभाव, कधी नुसतं गडबड चालू आहे असं म्हणून टाकतो. पण गुरुचरित्राचा अध्याय 2 या सगळ्याचं एक दिव्य उत्तर आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नावरती आपण बोलणार आहोत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.